राज्यात 17 जागांसाठी विधान परिषद निवडणूक जाहीर झाली आहे. त्यावरून महायुतीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप 12 जागांवर निवडणूक लढण्यास उत्सुक असली तरी शिंदे सेनेनं 7 जागा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र भाजप शिंदे सेनेला 3 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याचं कळतंय. तब्बल 7 जागांवर दावा ठोकल्यानंतरही अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत असल्यामुळं एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात थेट दिल्लीत तक्रार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ते यासाठी झाले होते की देवेंद्र फडणवीस आम्हाला विधान परिषदेत जागा द्यायला तयार नाही. आमच्या तोंडावरती काहीतरी फेकतायत आणि आम्हाला गप्प करतायत, ते त्यासाठी आले होते. त्यांचे जे बॉस इथे आहेत, त्यांच्या पक्षाचे प्रमुख इथे आहेत, अमित शहा. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला असतानाही शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाणे, नाशिक, जळगाव, रायगड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ या 7 जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे महायुतीत विधान परिषदेच्या जागा वाटपाच्या चर्चेत एकमत झालं नसलं तरी जागा वाटपावरून कुठे कुठे दोस्तीत कुस्ती होऊ शकते. कोकणातील एका जागेवरून शिंदे सेना आणि दादांच्या राष्ट्रवादीत संघर्ष उफाळून आलाय. शिंदे सेनेकडून विकास गोगावले तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे विधान परिषदेसाठी आग्रही आहे. तर ठाणे आणि पालघरच्या एका जागेसाठी शिंदे सेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे. ठाणे पालघर मतदारसंघात एकूण 1030 नगरसेवक असून भाजपचे 444 तर शिंदे सेनेचे 326 नगरसेवक आहेत. त्यामुळं युतीत शिंदे सेना ही जागा भाजपला सहजासहजी सोडणार नाही. त्यामुळे बहुजन विकास आघाडीची 71 मतं निर्णायक ठरणार आहेत. दुसरीकडं पुण्यात भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीत संघर्ष पेटलाय. पुण्यात भाजपचे 306 तर राष्ट्रवादीचे 344 नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे भाजपकडून गणेश बिडकर आणि राष्ट्रवादीकडून 3 जण इच्छुक आहेत. संभाजीनगरमधून शिंदे सेनेकडून राजेंद्र गंजाळ आणि नंदकुमार घोडेले तर भाजपकडून संजय केणेकर, कैलास गोरंट्याल आणि बसवराज मंगरुळे इच्छुक आहेत. शिंदे सेनेनं 7 जागांसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं अजून आपली भूमिका मांडलेली नाही. जागा वाटपावरून वाढलेली नाराजी आता महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत देत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं भाजपचा 17 पैकी 12 जागांचा प्रस्ताव मित्रपक्ष मान्य करणार की मैत्रीपूर्ण लढत होणार याबाबत उत्सुकता लागली आहे.